सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते आणि आपल्या ज्ञानपीठावरील सर्व मान्यवरांना सप्रेम जय भीम करते। आणि जे विद्रोहाचे महामेरू आहेत नामदेव ढसाळ साहेब त्यांना मी विनम्र अभिवादन करते। आज माझं भाग्य आहे की मला आज इथं उपस्थित राहून किंवा मला इथं कविता म्हणण्याचं मला एक संधी मिळाली आणि ती माझा इथं बसलेला मुलगा हृदय मानव याच्यामुळे मिळाली। तर सर्वांचेच मी आयोजकांचेच आभार मानते। माझ्या कवितेचं नाव आहे वारांगना। वारांगना वारांगना म्हणताच पडली ना कपाळावर भली मोठी आठी, करावे लागते तिला विधभर पोटासाठी, नाविलाजाने बनावे लागते वारांगणा तिला, नाती गोती संपलेली ती आहे चंद्राची कला। ती आहे भाडकऊ बापाने विकलेली पोटची पोर, ती आहे भाडकऊ बापाने विकलेली पोटची पोर, ती आहे गळ्यात जाळ्यात अडकलेली हरिणी, चल ग प्रिये आपण शहर गाठू आणि सुखी संसार थाटू, तो भडवा असतो तिचा प्रियकर। ती आहे आता बापाचं नाव नसलेल्या बेवारस लेकराची आई, ती आहे आता बापाचं नाव नसलेल्या बेवारस लेकराची आई, पत्नीच्या अधिकाराने वंचित झालेली बाई। एका बरोबर माऊलीला आता दोन पोट भागवायची, एका बरोबर माऊलीला आता 2 पोट भरायची, काम तर सोडाच पण मुभा नाही तिला या अट्टल दरोडेखोर समाजामध्ये दिवसाढवळ्या फिरायची। म्हणून पुन्हा निवड करावी लागते तिला वारांगना व्हायची। नका तुडू हो पायदळी ऐकू येतात टाहू, मदतीचा हात मलाही द्यावं। अहो मलाही तेवढं स्वच्छ आणि सुंदर मन असतं, पण ते कधी कुणालाही उमगत नसतं। पण दिसतात हैवानांना तिच्या अंधाऱ्या रात्रीत चकाकणाऱ्या पोटऱ्या, दिसतात ओठ रंगवलेले आणि गालाची लाली, दिसतात त्यांना इशारा करणारे हात आणि केस मोकळे सोडलेले, दिसते त्यांना सुंदर कपड्यातून केवळ नग्न, मात्र अंतःकरण तिचं आतून पूर्ण झालेलं असतं बघलं। अरे पुढचं आता एवढ्याच्या वेळी जरा मन लावून नाही का? अरे याच भग्नातून शिल्पकाराने बनवली अजंठा वेरूळची अजरामर शिल्प, अरे याच भग्नातून शिल्पकारानं बनवली अजंठा वेरूळची अजरामर शिल्प। मर्द समजताना स्वतःला बना मूर्तिकार आणि बनवा या भग्नातून अतिव सुंदर रेखीव मूर्ती व्हा तुम्ही शिल्पकार आणि करा वीरांगनेचं सुंदर शिल्प साकार, वीरांगनेचं सुंदर शिल्प साकार।